Hello everyone, welcome to your English speaking journey. इंग्लिश स्पीकिंग कोर्स आजपासून स्टार्ट होत आहे. डे 1 आहे. आज मी तुम्हाला काही टिप्स देणार आहे. सर्वप्रथम एक गोष्ट लक्षात ठेवा. इंग्लिश हा फक्त विषय नाही, ती एक भाषा आहे. विचार व्यक्त करण्याचे एक माध्यम आहे. माझंही शिक्षण 12वी पर्यंत मराठी मीडियममध्ये झालेलं आहे. पण एका सिस्टमॅटिक पद्धतीनं इंग्लिशचा अभ्यास करून मी इंग्लिश वाचू शकते, लिहू शकते, बोलू शकते. तर आतापर्यंतची माझी जी इंग्लिश स्पीकिंगची जर्नी राहिलेली आहे, तर ती मी या व्हिडिओच्या माध्यमातून परत शेअर करत आहे तुमच्याबरोबर. तर एक आपलं जसं एक नैसर्गिक आपण मराठी कसं बोलायला शिकलो, तर पहिल्यांदा आपण मराठी ऐकायला शिकलो, लिसनिंग. नंतर आपण मराठी बोलायला शिकलो, स्पीकिंग. नंतर आपण मराठी वाचायला शिकलो, रीडिंग. आणि शेवटी आपण मराठी लिहायला शिकलो, रायटिंग. हाच क्रम इंग्लिशमध्ये ठेवायचा आहे. याच्यासाठी मी तुम्हाला 2 टिप्स देते. तुम्ही दररोज 5 ते 10 मिनटं इंग्लिश ऐकायचं आहे. कुठलंही चॅनेल लावा तुम्ही. आता मी कुठले 2 ऐकते, तर गौर गोपालदास हे एक मोटिवेशनल स्पीकर आहेत, त्यांचे एक 5 ते 10 मिनटं ऐकते. सद्गुरू जग्गी वसुदेव यांचे एक 5 ते 10 मिनटं ऐकते. तुम्हाला कळू दे नाही कळू दे, तुम्ही 10 मिनटं ते ऐकलं पाहिजे. इंग्लिश तुमच्या कानावर आलं पाहिजे. दुसरं आहे रीडिंग. तुम्ही इंग्लिश वाचायला घ्या. वर्तमानपत्र वाचा, एखादा पॅरेग्राफ वाचा, पुस्तक वाचा. 5 ते 10 मिनटं वाचण्यामुळं काय होतं, 4-5 नवीन शब्द समजतात आणि वाक्यरचना आपोआप लक्षात राहायला सुरू होते. म्हणून वाचणं गरजेचं आहे. तिसरी गोष्ट आहे ग्रामर. ग्रामर खूप महत्त्वाचं आहे. करेक्ट इंग्लिश बोलण्यासाठी ग्रामर महत्त्वाचं आहे. पण घाबरायची गरज नाही, स्टेप बाय स्टेप आपण ते शिकणार आहोत. तर या पूर्ण कोर्समध्ये आपण काय शिकणार, तर सेंटेन्स स्ट्रक्चर, टेन्सेस, ॲक्टिव्ह व्हॉइस, पॅसिव्ह व्हॉइस, पार्ट्स ऑफ स्पीच, मॉडल वर्ब्स, डू डज डेड, काही महत्त्वाचे इंग्रजी शब्द, गेट, मेक, मोर, हॅव, हॅज, हॅडचा वापर, प्रपोजिशन्स, त्याच्यानंतर इंग्लिश कॉन्व्हर्सेशन. तर या सगळ्या गोष्टी आपण स्टेप बाय स्टेप शिकणार आहोत. डेली मी तुम्हाला काही होमवर्क देईन आणि असं काही रायटिंगमध्ये किंवा काय असं माझ्याकडे काही नसणार आहे. माझ्या स्पीचमधून तुम्ही तुमचं त्याचे नोट्स काढायचे आहेत आणि मी तुम्हाला माझा व्हॉट्सअप नंबर देणार आहे. त्याच्यावर तुम्ही तुमचे नोट्स पाठवू शकता, फोटो पाठवू शकता. ते चेक करून मी तुम्हाला परत आन्सर देईन त्याच्यावर. तर आपण हे इंग्लिश स्पीकिंग जर्नी आजपासून स्टार्ट करत आहोत. मी दिलेल्या ज्या 2 टिप्स आहेत त्या तुमच्यासाठी कायमस्वरूपीच्या आहेत. आणि उद्या आपण जे काय शिकणार आहोत इंग्रजीचे, तर आपण ग्रामर सुरुवात करत आहोत. तर डे 1 आज झालेला आहे. कुठलेही डेज चुकवू नका आणि ऑल द बेस्ट. इंग्लिश बोलायला सज्ज व्हा. सी यू इन डे 2. थँक्यू.